बिबट्याचा हैदोस काही केल्यानं थांबत नाहीये। अवघ्या 2 दिवसामध्ये तळोदा तालुक्यामध्ये दोघांचा बळी बिबट्याने घेतलाय। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरत चाललंय। तालुक्यात गणेश बुधवल येथे काल 45 वर्षीय महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला। ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एका 10 वर्षीय बालिकेस बिबट्याने ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। गेल्या 24 तासात 2 बळी गेल्याने तळोदा तालुका हादरला आहे। प्राथमिक माहितीनुसार दीपमाला नरसिंग तडवी वय 10 राहणार सरदारनगर ही आपल्या मैत्रिणींसोबत सकाळी 10 वाजता रेवानगर येथील तिचे आजोबा शिवा धुरिया पाडवी यांच्या मकाईच्या शेतात मकई घेण्यासाठी गेली असता शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने दीपमालावर अचानक झडप घातली आणि तिला शेतातून 50 मीटर अंतरावर फरफटत नेले। या हल्ल्यात बालिकेच्या मानेवर कानाजवळ जबर जखमा करत तिला जागीच ठार केले। सोबत असलेल्या मैत्रिणींनी सरदारनगर येथे तिचे वडील नरसिंग तडवी यांना या घटनेची माहिती देताच दीपमालाच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला। काल एका 45 वर्षीय महिलेला बिबट्याने ठार केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एका निरागस बालिकेला बिबट्याने शिकार करत ठार केले। लागोपाठ नरभक्षक बिबट्याने 24 तासात 2 जीव घेतल्याने तळोदा तालुका हादरला आहे। वन विभागाने बिबट्या जेरबंद न करता तळोदा तालुका बिबट्या मुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करायला हवी। नरभक्षक बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। कधी कोणाचा बळी पडेल या भीतीने शेत शिवारात वावरणारे बिबट्याच्या दहशतीने प्रचंड घाबरले आहेत। तळोदा तालुक्यातून बिबटे हद्दपार करण्यासाठी खास मोहीम राबवली जावी। आता वन विभागाने फक्त पंचनामा करून कागद न रंगवता शेत शिवारातील बिबट्यामुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी बिबट्याची दहशत संपवायला हवी। शेत शिवारातील नागरिकांची सुरक्षेची जबाबदारी घेऊन विशेष ऑपरेशन राबवायला पाहिजे। नागरिकांच्या मनात बिबट्याची दहशत आणि वन विभागाच्या कामगिरीवर अनेक संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत।